सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। विभागीय आयुक्ताच्या नावाने भीक मागत मंगेश साबळे या सरपंचाने फुलंब्री तहसील ऑफिस, पंचायत समिती आणि पोलीस चौकी बाहेर अनोखे आंदोलन केले आहे। विविध योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ रक्कम द्यावी। घरकुलासाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला पैसे देण्यासाठी आपण भीक मागू आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओला देणार आहे। चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? देदो मामू, ये खुर्ची पर बैठने वाले इधरे निकल रहे। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, पीडीओ पैसे मांग रहे, सीओ पैसे मांग रहे, भाऊ दे रहे 2 रुपये दे रहे। नहीं है चिल्लर नहीं है सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले, अरे साहेब, अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुल वाले 2 रुपये द्या ना साहेब। आपले विस्तार अधिकारी सापडले, साहेब द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागून आले साहेब। साहेब, अरे द्या साहेब। आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ। मंगेश साबळे म्हणाले की फुलंब्री पंचायत समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठा, घरकुल योजनेच्या कामाचे पैसे मागील 6 महिन्यापासून मिळालेले नसल्याने शेतकरी लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत। त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावेत। जमा झालेली रक्कम आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची राख घेऊन ते बीडीओसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंजिनियर, एसपी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। अनोख्या आंदोलनामुळे सरपंच मंगेश साबळे हे नेहमी चर्चेत असतात। फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, पाठीवर बांधलेली खुर्ची पाहून आपण त्यांना एकदा भिकारी समजू, पण हे फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे आहेत, जे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत। कधी महिलांच्या वेशात पाण्यासाठी जिल्हा परिषद, तर कधी सुट्टे पैसे घेऊन कार्यालयात गेल्याने त्यांची नेहमी चर्चा होत असते। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी त्यांनी आपली कार जाळली होती, तेव्हापासून ते चर्चेमध्ये आलेले आहेत।